मार्ग निघेना तिढा सुटेना. ठाकरे गट की काँग्रेस महाविकास आघाडी सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. काही जागांवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असल्याची माहिती मिळते. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली आणि रामटेक या 2 जागांवरील तिढा कायम आहे. या दोन्ही जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीत सांगली आणि रामटेकच्या जागांवरून तिढा कायम आहे. सांगली आणि रामटेक या दोन्ही जागेवरती शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसनं दावा केला. या दोन्ही जागांवरती काल चर्चा झाली होती, मात्र मार्ग निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि लोकसभेचा शड्डू ठोकलेला आहे. लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळेल म्हणून त्यांनी प्रचारसुद्धा सुरू केलेला आहे. मात्र दुसरीकडे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने लोकसभेची उमेदवारी काँग्रेसलाच मिळेल असं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार यावर आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर बंडखोरी होणार का, याहीकडे कार्यकर्त्यांच्या नजरा वळलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.